गुड आफ्टरनून स्टुडंट. विद्यार्थी मित्र हो, आपण मागील काही तासांमध्ये सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामधील समानता आणि भिन्नता याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक आणि खाजगी वस्तू याबद्दल माहिती घेणार आहोत, याबद्दल चर्चा करणार आहोत. पब्लिक गुड्स अँड प्रायव्हेट गुड्स, सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू. यामध्ये आपण सार्वजनिक वस्तू म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक वस्तूंचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये विशेषतः सामाजिक वस्तू आणि गुणवत्ता वस्तू. म्हणजे आजच्या या तासामध्ये आपण सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, सामाजिक वस्तू म्हणजे काय आणि गुणवत्ता वस्तू म्हणजे काय, या तीन बाबी समजावून घेणार आहोत. तर पहा, सार्वजनिक आणि खाजगी वस्तू व्यक्तीच्या काही गरजा ह्या सामाजिक स्वरूपाच्या असतात, तर व्यक्तीच्या काही गरजा ह्या व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात, खाजगी स्वरूपाच्या असतात. पहा, व्यक्तीच्या काही गरजा ह्या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात, तर काही गरजा ह्या खाजगी स्वरूपाच्या असतात. ज्या व्यक्तीच्या सार्वजनिक गरजा आहेत, त्या सार्वजनिक गरजा भागवणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या सार्वजनिक वस्तूमध्ये येतात. तर ज्या व्यक्तीच्या खाजगी गरजा भागवल्या जातात त्या वस्तू ह्या खाजगी वस्तूंमध्ये येतात. त्यामुळे आपल्याला या तासामध्ये तर आपण सार्वजनिक वस्तूच पाहणार आहोत, त्यानंतर आपण खाजगी वस्तू पाहणार आहोत पुढच्या तासात. कारण या तासामध्ये आपल्याला फक्त सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, सार्वजनिक वस्तूचे प्रकार एवढंच पाहणं होईल, यावरच चर्चा करणं. तर सुरुवातीला आपण पाहूया आता की सार्वजनिक वस्तू म्हणजे काय. सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, तर प्राध्यापक मसग्रेव यांनी सार्वजनिक वस्तूची व्याख्या दिलेली आहे. सार्वजनिक वस्तू म्हणजे काय त्याची व्याख्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मसग्रेव यांनी दिलेली आहे. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीमार्फत घेतल्या जाणाऱ्या उपभोगामुळे, एखाद्या व्यक्तीमार्फत घेतल्या जाणाऱ्या उपभोगामुळे इतरांसाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तू प्रमाणात घट होत नसेल तर त्या वस्तूंना सार्वजनिक वस्तू असे मानतात. पहा, पुन्हा एकदा सांगतो काय व्याख्या, सार्वजनिक वस्तूची व्याख्या प्राध्यापक मसग्रेव यांनी काय केली. एखाद्या व्यक्तीमार्फत घेतल्या जाणाऱ्या उपभोगामुळे इतरांसाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तू प्रमाणामध्ये जर घट होत नसेल तर त्या वस्तूंना सार्वजनिक वस्तू असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ
एखाद्या सार्वजनिक वस्तूचा उपभोग जर एखाद्या व्यक्तीने घेतला तर त्यावेळी ती वस्तू उपभोग घेण्यासाठी इतरांसाठी सुद्धा कमी पडत नाही. त्या वस्तूचा त्याच वेळी इतर व्यक्तींना सुद्धा तेवढाच उपभोग घेता येतो. म्हणजे सार्वजनिक वस्तू म्हणजे अशी वस्तू की एखाद्या व्यक्तीनं जर एखाद्या सार्वजनिक वस्तूचा उपभोग घेतला तर इतरांसाठी सुद्धा ती वस्तू तेवढ्याच प्रमाणात शिल्लक राहते. शिल्लक राहिलेल्या वस्तू प्रमाणामध्ये इतर लोकांसाठी काहीही घट होत नाही. अशी वस्तू म्हणजे सार्वजनिक वस्तू. तर सार्वजनिक वस्तू ही सर्वांसाठी असते. सर्व व्यक्ती मिळून त्या वस्तूचा उपभोग घेत असतात आणि या वस्तूंचा पुरवठा सरकार करीत असते. खाजगी व्यक्ती या वस्तूचा पुरवठा करीत नाही, तर सर्वांसाठी त्या वस्तूचा पुरवठा हा सरकार करीत असते. आणि या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी सरकार अंदाजपत्रकामध्ये खर्चाची तरतूद करीत असते. आणि अशा प्रकारे सरकार अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून खर्चाची तरतूद करून सरकार अशा वस्तूची निर्मिती करीत असते. आणि ही वस्तू निर्माण करण्यामागचा उद्देश असतो तो म्हणजे देशातील जनतेचं हित. देशातील जनतेच्या हितासाठी ही वस्तू निर्माण केलेली असते. आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे पूर नियंत्रण व्यवस्था. सध्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार वेगवेगळी यंत्रणा राबवत आहे. पूर जर आला तर ते पूर नियंत्रित करण्यासाठी, पुरापासून व्यक्तीचं नुकसान होऊ नये त्यासाठी सरकार प्रचंड प्रमाणावर खर्च करते. तर या खर्चाची तरतूद सरकार अंदाजपत्रकामध्ये करते आणि सर्वांसाठी ही पूर नियंत्रणाची स्थिती त्या ठिकाणी पूर नियंत्रित करण्याचं काम सरकार करतं. ही झाली सार्वजनिक वस्तू. तसंच दूरदर्शन सेवा, कमीत कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी दूरदर्शन सेवा देशातील सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम सरकार करते. आणि ही करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करीत असतं. थोडक्यात सार्वजनिक वस्तूची निर्मिती सरकार करते आणि ती वस्तू जनतेसाठी, देशातील लोकांसाठी, सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध केली जाते. अशी जी वस्तू असते त्याला सार्वजनिक वस्तू असे म्हणतात. आता सार्वजनिक वस्तूचे प्रकार आपण पाहणार आहोत. सार्वजनिक वस्तूचे दोन प्रकार पडतात. एक सोशल गुड्स आणि मेरिट्स गुड्स. सार्वजनिक वस्तूचे दोन प्रकार आहेत, सोशल गुड्स अँड मेरिट गुड्स. सोशल गुड्स म्हणजे सामाजिक वस्तू आणि मेरिट गुड्स म्हणजे गुणवत्ता वस्तू. तर सामाजिक वस्तू पहिला प्रकार पाहूया आपण सार्वजनिक वस्तूचा, तो म्हणजे सामाजिक वस्तू. आता सामाजिक वस्तू म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात घेऊया. सामाजिक वस्तू म्हणजे तर सामूहिक उपयोगाची जी वस्तू असते, सर्व समूहाच्या उपयोगाची, सर्व सामूहिक उपयोगाची जी वस्तू असते त्या वस्तूला आपण सामाजिक वस्तू असे म्हणतो. आता सर्व समूहासाठी कोणती वस्तू उपलब्ध असते त्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर उदाहरणार्थ रस्ते. रस्ते हे देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असतात. अमुक व्यक्ती त्या रस्त्याचा वापर करू शकतो
तमुक वस्तू व्यक्ती त्या रस्त्याचा वापर करू शकत नाही असं नसतं. रस्ते ही त्या ठिकाणी सामाजिक वस्तू आहे. समाजातील सर्व लोकांसाठी ती वस्तू उपलब्ध असते. तसंच सामाजिक वस्तूचं दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल, नदीवरील पूल. त्या पुलाचा वापर सुद्धा सर्व नागरिकांसाठी खुला असतो. समाजातील प्रत्येक नागरिक त्या पुलाचा वापर करू शकतो. तसंच संरक्षण व्यवस्था, देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी अंतर्गत संरक्षण आणि बहिर्गत संरक्षण ही संरक्षण व्यवस्था सरकारला उपलब्ध करून द्यावी लागते. आणि ही व्यवस्था सुद्धा एक सामाजिक वस्तूचंच उदाहरण आहे. आणि ही वस्तू किंमत न देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उपभोगता येते. एखाद्या व्यक्तीनं त्या वस्तूसाठी कर भरलेला आहे म्हणून त्याच व्यक्तीला ती वस्तू उपभोगता येते असं नाही, तर किंमत न देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या वस्तूच्या उपभोगापासून वंचित ठेवता येत नाही. अशा पद्धतीनं सामाजिक वस्तू म्हणजे सामूहिक उपयोगाच्या वस्तू म्हणजे सामाजिक वस्तू. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रस्ते, पूल, संरक्षण व्यवस्था इत्यादी. आणि या वस्तूची किंमत दिली नाही म्हणून कोणत्याही नागरिकाला या वस्तूच्या उपभोगापासून वंचित ठेवता येत नाही. अशा वस्तूला सामाजिक वस्तू असे म्हणतात. आणि अशा वस्तू निर्माण करण्याचं काम हे सरकार करीत असतं. सार्वजनिक आयव्ययामधून अशा वस्तू निर्माण केल्या जातात. आणि या वस्तूच्या निर्मितीसाठी सरकार त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करते. आणि जनतेच्या कल्याणासाठी सरकार अशा वस्तूची निर्मिती करीत असते. ही झाली सामाजिक वस्तू. आता आपण सार्वजनिक वस्तूचा दुसरा प्रकार पाहूया, गुणवत्ता वस्तू. आता गुणवत्ता वस्तू म्हणजे काय याचा अर्थ नीट समजावून घेऊया. गुणवत्ता वस्तू म्हणजे काय? ज्या वस्तू सार्वजनिक स्वरूपाच्या असतात, परंतु किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच त्या उपलब्ध केल्या जातात, त्यांना गुणवत्ता वस्तू असे म्हणतात. पहा, सामाजिक वस्तू म्हणजे काय आपण पाहिलं. आता आपण गुणवत्ता वस्तू म्हणजे काय त्याचा अर्थ समजावून घेत आहोत. ज्या वस्तू सार्वजनिक स्वरूपाच्या असतात परंतु किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तू उपलब्ध केल्या जातात, त्यांना गुणवत्ता वस्तू असे म्हणतात. म्हणजे किंमत न देणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहावं लागतं. किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच त्या सार्वजनिक वस्तूचा उपभोग घेता येतो. किंमत न देणाऱ्या व्यक्तीला त्या सार्वजनिक वस्तूचा उपभोग घेता येत नाही. म्हणून अशा वस्तूला गुणवत्ता वस्तू असे म्हणतात. सामाजिक वस्तू वेगळी. सामाजिक वस्तू ही किंमत देणाऱ्या व्यक्तीलाही उपभोगता येते आणि किंमत न देणाऱ्या व्यक्तीलाही उपभोगता येते. परंतु गुणवत्ता वस्तू मात्र सार्वजनिक स्वरूपाची जरी असली तरी सुद्धा केवळ किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तूचा उपभोग घेता येतो. किंमत न देणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूच्या उपभोगापासून वंचित राहावं लागतं. आता या वस्तूचं उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण व्यवस्था. सरकारने शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली आहे, परंतु शिक्षण शुल्क ज्या व्यक्ती भरतील त्याच व्यक्तींना या शिक्षण व्यवस्थेचा लाभ होतो. शिक्षण शुल्क न भरणाऱ्या व्यक्तीला शिक्षण या गुणवत्ता वस्तूपासून, या सामाजिक गुणवत्ता वस्तूपासून वंचित राहावं लागतं. तसंच आरोग्य व्यवस्था. सरकारी दवाखाने निर्माण करतो आणि त्या दवाखान्यांमध्ये त्या ठिकाणी नागरिकांसाठी कमी किमतीमध्ये आरोग्य व्यवस्था निर्माण केली जाते. त्यासाठी अतिशय नाममात्र असं शुल्क द्यावं लागतं.
केवळ ते शुल्क देणाऱ्या व्यक्तीलाच त्या आरोग्य सेवा मिळतात. ते शुल्क अतिशय नाममात्र शुल्क न देणाऱ्या व्यक्तीला मात्र त्या आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. म्हणून गुणवत्ता वस्तूचं उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था. काही वेळा मात्र सरकार मोफत त्या वस्तू गरिबांना देतं किंवा अनुदानित तत्वावर त्या वस्तू गरिबांना देतं. म्हणजेच गुणवत्ता वस्तूचा लाभ हा केवळ किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच मिळतो, इतर व्यक्तींना मिळत नाही, सर्वांना मिळत नाही. अशा प्रकारे या तासामध्ये आपण सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू या संदर्भात माहिती घेत असताना सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, सार्वजनिक वस्तूचे 2 प्रकार समजावून घेतले. त्यामध्ये पहिला प्रकार सामाजिक वस्तू आणि दुसरा प्रकार गुणवत्ता वस्तू. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या तासाला आपण खाजगी वस्तू म्हणजे काय याविषयी सविस्तर चर्चा करूया. धन्यवाद.